हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. आपला हा व्लॉग कपड्यापासून जो चालू होणार आहे त्याच्यामध्ये एक कारण आहे. तुम्हाला सगळे कपडे असे लाईनीत लावले दिसणार असेल, हे इस्त्रीचे कपडे आहेत. याचं कारण असं आहे की आपण आपला कुठेतरी प्रवास चालू होणार आहे, तर त्या प्रवासाची तयारी आणि प्रवासाला जायला अजून एक दिवस बाकी आहे. बट विचार केला की प्रवास चालू व्हायच्या आधी जो काही घालमेल तालमेल, जी पूर्ण तयारी असते ती तुमच्यासोबत शेअर करावी अशी इच्छा निर्माण झाली. म्हणून हा व्लॉग छोटूसा फिरायच्या आधीचा येऊ शकतो. तर कपडे सगळे नीट करून घेतलेत मी. कबाड पण म्हणजे नीट लावूया. बघूया ह्या व्लॉग मध्ये अजून काय पुढे होत आहे. सोबत आहे त्यांची तयारी काय असणार आहे ती पण बघू आपण. बघूया चला पुढे. गाईज कपडे तर काढलेत आपण, तर विचार केला की कपड्यांची आपण इस्त्री पण करून टाकूया. तेवढंच एक काम राहील, कपडे पण नीटनेटके राहतील. तर कपडे फटाफट इस्त्री करूया आपण आणि पुढचं काम करूया. तोपर्यंत बाय. चला मेहंदी. तेनू मैं मनावा तेरे ते मरी जावा, मेरे ते तू मरे ही ना. इतना नहीं होंदा मैं ही करी जावा, ये तू मेरा करे ही ना. तेनू मैं मनावा तेरे ते मरी जावा, मेरे ते तू मरे ही ना. फायनली गाईज सगळे इस्त्री करून झाले कपडे. आता पुढचा प्लॅन काय आपण बघूया. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. विचार केला काय जरा कडक होऊया, केस कापून वगैरे. अँड हे आपल्याकडे कधी येणार, ह्याची कॅलोरी ह्याची क्वालिटी चेक दिस. कोई ना, लेंगे जल्दी जल्दी. कब तक के लिए लेच बेस्ट होया मस्तपैकी टाका. तो फायनली गाईज मी जरा एक ऑर्डर मागवलेली. काय रिस्पेक्ट होतो भावानो, काय तुम्हाला सांगू. कॉल केला भावाला, मी बोललो की सर तुम्ही कुठे आहेत. हा सर तुम्ही काव्यसृष्टी पार्कच्या इथे आहे. तुम्ही कुठे आहेत सर. मी याला बोललो जरा बाजूला ही गाडी. कसा कॉलवर शिव्या देऊ शकत नाही ना, म्हणून जरा याची जरा मजा घेत होतो. चला फायनली हजामतला बसलोय. आपली हजामत येऊ करणार आहे. बघूया आता आफ्टर अँड बिफोर. आपला प्री प्रवास ब्लॉग जो होता तो काय असा म्हणजे माझ्या मनासारखा काय झाला नाही. मला वाटलं की प्रवासाचा आधीचा प्रवास जर आपला असतो तो जरा नीट शूट होईल, तो काय नीट झाला. तर आता तयारी झाली. फायनल दिवस आपला हा आज निघायचा. टायमिंग 6चा होता, पण काल मला समजलं की लवकर निघायचंय, 1-2 वाजता निघायचंय. तर पटापट पॅकिंग वगैरे करूया आपण आणि निघूया. सांगतो तुम्हाला मी कुठे चाललोय त्या. चल सो गाईज आपली पॅकिंग डन. हा मटेरियल इकडे आणि पॅकिंग करून देणारी गुड्डू भाई, थँक्यू. सो फायनली गाईज आपली सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त जेवून निघायचं. आपला प्री प्रवास ब्लॉग मला वाटलेलं की मजेमध्ये होईल, थोडासा फन एक्साइटमेंट होती थोडीशी की. A few moments later. सो गाईज प्री प्रवास ब्लॉग संपवायचा म्हणजे एंड करायचा टायमिंग आला. आपली पूर्ण पॅकिंग वगैरे झाली. आता जेवायला बसलोय मी. ऑलमोस्ट सगळं घेतलंय, जे विसरलो ते विसरलो. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये हा ब्लॉग आपला असणार आहे स्टेक म्हणजे राज्याबाहेर चाललोय मी पहिल्यांदा. ह्याच ब्लॉग मध्ये सांगू की पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू ते कन्फ्युजन आहे जरा मला. बट राज्याच्या बाहेर पहिल्यांदा चाललोय, ते पण ट्रेननी प्रवास करतोय. टोटल जेवढे मला माहिती तेवढे 24 तासाचा प्रवास आहे पूर्ण ट्रेन मध्ये. हो, मी एक्सायटेड आहे की कसं काय होणार आहे पुढे.
बस मला वाटलेलं की प्री व्लॉग जरा मजेशीर होईल, सगळ्यांची मजा वगैरे दाखवायला जरा बरा वाटेल, पण तसं काही झालंच नाही. जे झालंय ते तुम्ही बघू शकता, बघितलं पण असेल इव्हन. बस एवढं सांगू शकतो फक्त की राजस्थान राजस्थानला कुठं चाललंय ते येणाऱ्या पुढच्या पहिल्या दिवसाच्या व्लॉग मध्ये कळेल तुम्हाला. चला तर सर हा व्लॉग बघून एन्जॉय करा. सो फायनली गाईज आपली निघण्याची तयारी झाली, बॅग वगैरे रेडी, हे आपला आउटफिट लुक. आता डायरेक्ट भेटू आपण पहिल्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत हा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. तब तक के लिए बाय बाय. गाय जितक्या स्पीडने गेलो तितक्या स्पीडने घरी रिटर्न, कारण की मेन वस्तू विसरलेलो भाई. ये तो लगने वाला है ना ब्रो. चलो